शेतकऱ्यांना सरसकट आणि बिनशर्त कर्जमाफी मिळालीच पाहिजे या एकाच मागणीसाठी आमदार रोहित पवार विठुमाऊलीच्या दारात अन्नदात्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले। पंढरपुरात या आंदोलनाचा भडका उडाला असून संपूर्ण महाराष्ट्रातून या आंदोलनाला शेतकऱ्यांचा अथांग पाठिंबा मिळताना दिसतोय। राजकीय वर्तुळातूनही आता नेत्यांचे पाय पंढरपूरकडे वळू लागलेत आणि याच दरम्यान खासदार निलेश लंके यांनी थेट आंदोलनस्थळी धाव घेत आमदार रोहित पवार यांना आपला जाहीर पाठिंबा दिलाय। आमदार रोहित पवारांची भेट घेतल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी थेट माध्यमांसमोर सरकारवर अत्यंत शलक्या शब्दात हल्लाबोल केलाय। निलेश लंके नेमकं काय म्हणाले त्यांचा आक्रमक बाणा पहा। लंके म्हणाले, रोहित पवार हे अत्यंत सहिष्णू नेते आहेत, म्हणूनच ते शांततेच्या आणि संयमाच्या मार्गाने हे अन्नत्याग आंदोलन करतात। परंतु मुंबईत बसलेलं हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे। या सरकारवर कसलाच आणि कशाचाच परिणाम होत नाहीये, पण लक्षात ठेवा हा शांततेचा इशारा शेवटचा आहे। खासदार निलेश लंके यांनी सरकारला थेट शब्दात इशारा दिलाय की जर शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला तर हे आंदोलन किती तीव्र असेल याची कल्पनाही सरकारला करता येणार नाही। जोपर्यंत बळीराजाला सरसकट आणि बिनशर्त कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आता एक पाऊलही मागे हटणार नाही असा ठाम निर्धार खासदार लंकेंनी व्यक्त केलाय। इतकंच नाही तर सरकारला थेट इशारा देताना निलेश लंके कडाडले, आम्ही जर प्रत्यक्ष आंदोलनात उतरलो तर नुसते हात हलवत येणार नाही, जनावरे बैलगाड्या तर आणूच, पण सोबत रुमण नांगर आणि हातात आसूड घेऊन मैदानात उतरू आणि या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा जागेवर समाचार घेऊ। आता प्रश्न हाच आहे की विठ्ठलाच्या दारात सुरू असलेल्या या अन्नत्याग आंदोलनानंतर आणि निलेश लंकेंच्या या थेट आसूड उगाडण्याच्या इशाऱ्यानंतर झोपलेलं सरकार जागे होणार का, की शेतकऱ्यांचा हा संताप सरकारला महागात पडणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आंदोलनातील क्षणोक्षणांच्या अपडेट्ससाठी शिवशाही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्राम वर देखील आम्हाला फॉलो करा। आज रोहित दादा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कालपासून इथं उपोषणाला बसले आहेत। अन्नदात्यासाठी अन्नत्याग करतायत, तुम्ही आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी भेटण्यासाठी आला होता, काय सांगाल? सरकारनं हे कर्जमाफी जी केली आहे ती फसवी आहे असा आरोप आहे तुमचा, नेमकं कशामुळे असं वाटतंय? समाजामध्ये गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी लढणारे फार ठराविक बोटावर मोजणे इतके राजकारणी लोक पाहतो आपण। त्यामध्ये रोहितदादा पवार आहे। जी सरकारने कर्जमाफी केली ती फसवी त्यामध्ये अनेक अटी 2019 ची कर्जमाफी जाणाऱ्यांना, कर्जमाफी ज्यांना लाभ मिळाला त्यांच्यासाठी वेगळा क्रायटेरिया, नंतर वेगळा। तर शेतकऱ्यांची मागणी ही की तुम्ही सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी करा, कारण शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आणि तो शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे आज रोहितदादा अन्नत्याग करत आहे। अन्नदात्यासाठी अन्नत्याग करण्याचा त्या ठिकाणी दुसरा दिवस आहे। त्यामुळं मी सरकारला सांगू इच्छितो की ही तिनगी याचा वनवा कधी पेटेल सांगता येणार नाही। गावागावात शेतकरी जर रस्त्यावर आला ना, या सरकारमधील प्रमुखांना पळती भुई थोडी होईल, त्यांना घराच्या बाहेर निघता येणार नाही, ही परिस्थिती निर्माण होईल। त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर केली पाहिजे। शेतकरी काय 10 लाख रुपये 20 लाख रुपये मागवतो का? बिचारा 2 लाख रुपये मागवतो ना, ते द्या ना, दिलं पाहिजे। निवडणुकीच्या टायमाला तुम्ही आश्वासनं देता, वेगवेगळ्या घोषणा करता, मग आता द्यायला अडचण काय? तो बिचारा आजारी, तब्येत त्यांची खालावलेली, समज आज जर तुम्ही निर्णय नाही घेतला तर उद्या काय होईल सांगता येणार नाही। आणि जी परिस्थिती जर हाताबाहेर गेल्यानंतर तुम्ही नंतर देण्यात अर्थ नाही, लवकर दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं। खरं तर या सरकारनं जेव्हा निवडणुका लागल्या होत्या त्यावेळी सातारा कोरा करण्याचंच आश्वासन दिलं होतं, परंतु आता 2 वर्षानंतर ही कर्जमाफी होती, त्यामध्ये पण अटी शर्तींचा नाही, या सरकार इतकं कार्यक्षम सरकार मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पाहिले नाही। राज्याचा असो किंवा केंद्राचा असतो, राज्य सरकारने तर मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की कांद्याला कमीत कमी 25 रुपये भाव देऊ, दुधाला 50 रुपये देऊ, काय नाही, मतं घ्यायचे विसरून जायचं। केंद्रात सुद्धा बघितलं ना, 2014ला आमच्या प्रधानमंत्र्याला इतक्या मोठ्याला घोषणा केल्या का आमच्या 2.5 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देऊ, प्रत्येकाच्या खात्यावर पैसे देऊ, काही झालं नाही। शेवट ज्या आमच्या शासकीय जे कार्यालय होते त्याचं खाजगीकरण झालं आणि मग ह्या दोन्ही राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकारने सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा आणला प्रत्येकाच्या जीवनाशी, म्हणजे माझ्या तरुणांची त्या ठिकाणी बेरोजगारी कमी होणार, शेतकरी समाधानी होणार,
त्यावर सगळ्यात महत्त्वाचा त्यावर तोडगा काढला ते म्हणजे कुठला? हिंदू मुस्लिम. अरे आमच्या गोरगरिबांच्या पोरांना जातीवाद निर्माण करून दंगली घडवायला लावल्याने यांची पोरं परदेशात शिकतात. हा, यांनी देश चालणार नाही ना. देश जर तुम्हाला जगावर देश राज्य कधी करीन? माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्याच दिवशी आपला देश जगावर राज्य करेल. त्यासाठी शेतकऱ्याच्या मालाला बाजार द्या, शेतकऱ्याची कर्जमाफी द्या, विजेचे भारनियमाची काय परिस्थिती, रातचं तिच्या आईला तासभर लाईट सोडी, त्यात का लोड शेडिंग होती. माझ्या शेतकऱ्याला कुठं सर्पदंश होतो, कुठं बिबट्याचा चावा घेतला जातो, जीव गमावा लागतो ना शेतकऱ्यांना. त्यामुळे हे जाड कातड्याचं सरकार यांनी लवकर जागेवर आलं पाहिजे आणि कर्जमाफी दिली पाहिजे. माफक आहे ना, नाही ते मोठ्या स्वरूपात आंदोलन होईल. काल कृषी मंत्री भरणे मामांचं आणि रोहितदादांचं बोलणं झालं. त्यानंतर भरणे मामाने असं सांगितलं होतं की मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो आणि लवकरात लवकर तोडगा काढतो. चर्चा करतो काय, लगेच निर्णय घ्यायला पाहिजे. मी तर सांगतो, यामधलं कुठलाही मंत्री असो, मुख्यमंत्री असो, कुठला पण मंत्री असो, याचं मूळ काय? शेतकरीच आहे ना. तुम्ही जर तुमच्या शेतकऱ्यांसाठी जर करू शकत नाही तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचाच अधिकार नाही. आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे? आता हे चाललंय, आता ते बिचारा शांततेच्या मार्गाने अन्नत्याग चालू आहे. आणि आमच्यासारखी काय शांततेच्या मार्गाने अन्नत्याग थोडा करतोय. आम्ही उद्या वेगळ्या स्वरूपाचं पाऊल उचलू शकतो. नाही 2-3 दिवसात जुळलं तर आम्ही सगळे गुरं, बैल, गाया, म्हशी, बकरं बिकरं सगळं मंत्रालयात घेऊन जाऊ. सगळं घेऊन, रुमणे, नांगर, आसूड बिसूड सगळं माहिती, सगळं आम्ही तेच केलंय ना. एक मुद्दा कालपासून उपस्थित होतोय, म्हणजे महाराष्ट्रातले 10 जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यापैकी सर्वाधिक 4 आमदार सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. परंतु फक्त अगदी नाममात्र इथं उपस्थिती दर्शवली. त्यांचं आंदोलनाला पुरेसा पाठिंबा दिसत नाही. राजू खरे आणि अभिजित पाटील सोडलं तर बाकीचे आमदार इथं भेट द्यायला पण आलेले नाहीत. सगळेच इथं येऊन बसलं म्हणजे आंदोलन होतं असं का? आम्ही पडद्याआड सुद्धा काही यंत्रणा चालू आहे ना शेतकऱ्यांच्या बाबतीत. कुणी कलेक्टर ऑफिसला पत्र देतोय, कुणी तहसीलला देतोय, कुणी छोट्या प्रमाणात रस्ता रोको करतोय. अजून आम्हाला जर या आंदोलनाला यश नाही आलं तर आम्ही आमच्या काही लोकांचं वेगळं प्लॅनिंग चालू आहे. त्या प्लॅनिंग मध्ये येते का आले नाही लगेच सांगायचं का त्यांनी गैरहजेरी लागली, त्यांनी दांडी मारली, असं थोडं आहे का? हम सब एक संघ आहे. प्रश्न का उपस्थित होत आहे? विधान इथं परिषदेला कोण कुठल्या पक्षाचा आहे त्यापेक्षा शेतकरी पुत्र म्हणून सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. बरोबर आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.